हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि नेहमीप्रमाणे आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी छान अशा लोकेशनला आलेलो आहोत। आपण आलेलो आहोत पुण्यातल्या शिवाजीनगर इथल्या ॲग्रिकल्चर ग्राउंडवरती असलेल्या ह्या अगदी भन्नाट मोठ्या अशा एक्झिबिशनला। सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं झालं तर इंटरनॅशनल लेवलवरचं हे एक्झिबिशन आहे। इथे पार्किंगसाठी कोणतीही फी आकारली जात नाही, फक्त एक्झिबिशनसाठी 30 रुपये पर पर्सन अशी फी आहे। अगदी भलं मोठं असं हे एक्झिबिशन आहे। इथे तुम्हाला होम इंटेरियर पासून अगदी छोट्या छोट्या वस्तूंपर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी मिळून जाणार आहे। इंटरनॅशनल लेवलचं फर्निचर एक्झिबिशन आहे हे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे घराच्या इंटेरियरसाठी होम इंटेरियरसाठी खूप छान छान असे ऑप्शन्स पाहायला भेटणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले स्टॉल हे अफगाणिस्तान, बांगलादेश, थायलंड वगैरे इथून आलेले आहेत। किचनमध्ये वापरले जाणाऱ्या ज्या शेगड्या वगैरे आहेत किंवा ज्या चिमण्या वगैरे आहेत त्यांचे खूप छान छान असे ऑप्शन्स आहेत। इथे तुम्हाला 3 बर्नरवाल्या शेगड्यासुद्धा बघायला भेटतात, 4 बर्नरवाल्या किंवा ज्या आता इनबिल्डवाल्या हॉब्स असतात ना ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटतील। किंवा अशा पद्धतीच्या फ्लॅट मॅट फिनिशमध्ये, ग्लेजमध्ये व्हरायटी ऑफ शेगड्या तुम्हाला इथे पाहायला भेटतील। त्याचबरोबर किचनमध्ये लागणारे जे आपले ॲक्वा वगैरे असतात ह्याचे सुद्धा भरपूर ऑप्शन्स इथे आहेत। बाथरूममधले गिझर म्हणा, मायक्रोवेव्ह, मिक्सर वगैरे ह्या सगळ्यांचे अगणिक ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला भेटेल। आणि हे सगळं ब्रँडेड आहे। इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथलं जे फर्निचर आहे ना ते खूप जास्त ब्रँडेड आहे आणि ते तुम्ही आहे तसं सुद्धा घेऊ शकता। डिस्प्लेला लावलेले पीस सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला जर कस्टमाइज करून काही हवं असेल ना तर कस्टमाइज करून सुद्धा भेटतं। वुडनमधले प्रचंड ऑप्शन्स आहेत इथे, अगदी छोट्या छोट्या की स्टँडपासून, चमच्यांपासून ते अगदी वापरायच्या मोठ्या भांड्यांपर्यंत खूप जास्त गोष्टी तुम्हाला वुडनमध्ये इथे मिळून जातील आणि खूप कमी रेटमध्ये आहेत ॲक्च्युली। हे ना अशी भांडी पण किचन ओट्यावरती खूप छान दिसतात, ज्याच्यामध्ये तुम्ही शुगर, सॉल्ट किंवा चिली सॉल्ट वगैरे ठेवू शकता। खूप छान वाटतात हे असेवाले भांडे सुद्धा। वुडनच्या ना खूप छान छान अशा वस्तू आहेत इथे आणि या सगळ्यांची ना भरपूर व्हरायटी आहे इथे आणि बऱ्याच कमी रेटमध्ये इथल्या वस्तू आहेत। सध्या ना वुडन फर्निचर प्रचंड ट्रेंडिंग आहे आणि इथले सेंटर टेबल वगैरे इतके युनिक आहेत ना, जसं की हा एक सेंटर टेबल तुम्ही पाहू शकता। बाकीचे सेंटर टेबल म्हणा, खूप छान छान अशा चेअर सेंटर टेबल वगैरे आहेत, त्याचे तुम्ही सिंगल पीससुद्धा घेऊ शकता किंवा सेटसुद्धा घेऊ शकता। जसं की हा एक चेअर आणि टेबलचा सेट आहे। अशा भरपूर व्हरायटी आहे इथे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खूप काही गोष्टी इथे घेऊ शकता। जर तुम्हाला कोणाला तुमचं घर सजवायचं असेल ना किंवा तुम्ही आता नवीनच घर घेतलं असेल आणि घराचं इंटेरियर करायचं असेल तर डेफिनेटली एकदा ह्यावाल्या एक्झिबिशनला नक्कीच व्हिजिट करा। तुम्हाला तुमच्या घरासाठी इतके छान छान ऑप्शन्स इथे मिळून जातील ना। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरच्या देशातले स्टॉल इथे असल्यामुळे ना तुम्हाला अगदी बाहेरच्या देशातल्या वस्तूसुद्धा आपल्या भारतामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुण्यामध्ये शॉपिंग करायला भेटतील। इथे घराच्या सजावटीचं तर सामान आहेच आहे, पण इथे आपल्या सजावटीचं सुद्धा सामान तुम्हाला पाहायला भेटेल। म्हणजे इथे भरपूर असे ज्वेलरी ऑप्शन्स तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। मग ते आर्टिफिशियल गोल्ड, डायमंड ज्वेलरी असू दे किंवा सध्या स्टोनची ज्वेलरीसुद्धा खूप जास्त ट्रेंडिंग आहे किंवा ऑक्साईड ज्वेलरी असू दे, भरपूर ऑप्शन्स इथे आहेत। त्याचबरोबर आता दिवाळी येत आहे, इथे ना तुम्हाला पितळेच्या वस्तूंचे इतके सुंदर ऑप्शन्स पाहायला भेटतील ना। ज्या मंदिरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये आपण वस्तू वापरतो ना त्या वस्तूंचे खरंच खूप छान ऑप्शन्स इथे आहेत। आणि मेन पॉईंट म्हणजे ना पितळेच्या वस्तूंमधले होम डेकॉरचे जे ऑप्शन्स आहेत ना ते सुद्धा खूप छान आहेत। आता हा एक स्टॉलच होता, इथे तुम्हाला पितळेच्या सगळ्या वस्तू मिळून जातील ज्या देवाऱ्यात आपण वापरतो। त्याचबरोबर ना जे कॅन्डल होल्डर किंवा दिवे ठेवतो आपण ते किंवा पितळेचे पॉट वगैरे म्हणा, खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत इथे जे तुम्हाला इथे आल्यावरच पाहायला भेटतील। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथे पितळेचे ऑप्शनसुद्धा फक्त 50 रुपयापासून स्टार्ट आहे। तिथून पुढे मग तुम्ही जशी वस्तू घ्याल तशी यांची प्राईस आहे। आता इथे यांनी छोट्या छोट्या वस्तू तर ठेवल्याच आहेत, पण इथे गाड्या वगैरे सुद्धा त्यांनी एक्झिबिशनमध्ये लावलेल्या आहेत। तुम्ही इथून गाडी वगैरे सुद्धा परचेस करू शकता। म्हणजे आपल्या घरासाठी, घराला परिपूर्ण बनवण्यासाठी ज्या काही वस्तू लागतात ना त्या सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत।
हे पिलोज वगैरे तुम्ही पाहू शकता, खूप छान व्हरायटी। आणि मेन पॉइंट म्हणजे ना, जी आता ही व्हाईट कलरची पिलो तुम्ही पाहताय ह्याच्यावरती पूर्ण हँडवर्क केलेलं आहे। अशा खूप सुंदर सुंदर वस्तू इथे आहेत। आता ह्या ज्या मॅट्रेस तुम्ही पाहताय अगदी कम्फर्टेबल अशा मॅट्रेस आहेत आणि मेन पॉइंट म्हणजे ह्या तुम्हाला कस्टमाइज सुद्धा करून भेटतात तुम्हाला हवा त्या साईजमध्ये। इथे एक गोष्ट आहे की इथला स्टाफ ना खूप जास्त छान आहे, खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहे। त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या वस्तूची इन्फॉर्मेशन विचारली तर ते अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील। मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आता हे एक्झिबिशन फक्त संडेपर्यंत आहे, म्हणजे तुमच्याकडे फक्त आजचा आणि उद्याचा दिवस आहे। 29 तारखेपर्यंतच हे एक्झिबिशन आहे। सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पुण्यामधल्या शिवाजीनगरमध्ये हे एक्झिबिशन आहे। मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्णपणे दिलेलंच आहे। तुम्ही जर अजून हे एक्झिबिशनला गेला नसाल ना तर प्लीज हे एक्झिबिशन मिस करू नका। ह्या 1-2 दिवसामध्ये नक्कीच हे एक्झिबिशनला व्हिजिट करा। त्यानंतर ना थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला हा वाला स्टॉल पाहायला भेटतो। हा वाला स्टॉल मला प्रचंड प्रमाणात आवडला होता पर्सनली, कारण की इथे ना पितळेच्या इतक्या छान छान वस्तू होत्या आणि खरंच ज्या मूर्त्या वगैरे होत्या ना पितळेच्या देवबाप्पांच्या वगैरे त्या खूप छान होत्या, खूप युनिक अशा होत्या मूर्त्या ज्या आपण देवाऱ्यामध्ये वगैरे ठेवू शकतो किंवा घराच्या सजावटीसाठीच्या पितळेच्या छान छान वस्तू लागतात ना त्या सगळ्या इथे होत्या। मंदिरासाठी लागणारी एकूण एक गोष्ट तुम्हाला इथे मिळून जाईल। म्हणजे ना लिटरली खरंच खूप छान कलेक्शन आहे ह्या एक्झिबिशनमध्ये। तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल ना तर तुम्ही या इथे डेफिनेटली। पण जरी तुम्हाला शॉपिंग नसेल ना करायची तरी पण माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त येऊन ना इथल्या वस्तू बघून जा, इथल्या होम डेकोरचं जे काही सेक्शन आहे ते तुम्ही बघून जा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीने चेंजेस करता येतील किंवा घर किती अजून छान ठेवता येईल, कसं ठेवता येईल त्याच्या आयडियासुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील। किंवा इन फ्युचर काय बनवायचं झालं किंवा काय शोपीस वगैरे घ्यायचे झाले तर ते कशा पद्धतीचे असावेत वगैरे हे सुद्धा तुम्हाला इथे येऊन सगळं समजून जाईल, कारण इथलं कलेक्शन ना भयंकर सुंदर आहे। खूप युनिक अशा वस्तू तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। मला तर ना पर्सनल हे वाला एक्झिबिशन खरंच खूप जास्त आवडलं। 30 रुपये फी आहे पण ती खरंच वर्थ इट आहे। तुम्ही इथून शॉपिंग नाही ना केली तरी पण बऱ्याच साऱ्या आयडियाज घेऊन जाऊ शकता। इथे ना खूप छान छान असे लॅन्टन्स वगैरे सुद्धा आहेत। आता दिवाळीमध्ये तुम्ही छान लॅन्टन युनिकवाले लावू शकता किंवा घरामध्ये पण असे छान छान लॅन्टन असले की घरसुद्धा छान दिसतं। त्याचबरोबर इथे क्लोथिंग सेक्शनसुद्धा खूप छान आहे। अगदी हे जे ड्रेस पीस वगैरे तुम्ही पाहताय ना फक्त 750 रुपयामध्ये आहेत। 200 रुपीजमध्ये तुम्हाला इझिली कुर्तीज वगैरे मिळून जातील किंवा जे आपले रेडीमेडवाले टॉप्स वगैरे असतात ते सुद्धा तुम्हाला अगदी कमी प्राईजमध्ये 300-350 रुपयामध्ये मिळून जातील। अशा पद्धतीचे ड्रेस मटेरियल वगैरे जे आहे ते तुम्हाला 750 रुपयामध्ये मिळतील। त्यानंतर घरासाठी वापरायचे जे असतात चमचे वगैरे, जाळ्या बिळ्या, अमुक तमुक तुम्हाला सगळं इथे मिळून जाईल। इथे ना हा मस्त एक फोटो फ्रेमचा स्टॉल सुद्धा आहे। तुम्ही अगदी छान छान अशा फोटो फ्रेम्स इथे घेऊ शकता। त्यानंतर मुलांसाठी माइंड डेव्हलपमेंटचे छान छान असे गेम्स सुद्धा इथे आहेत, म्हणजे मुलांची सुद्धा सोय होऊन जाते। इथे ना प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स आणि खाद्यपदार्थ पाहायला भेटतील। अफगाणिस्तानचे ड्रायफ्रुट्स वगैरे इथे अवेलेबल आहेत। खूप जास्त व्हरायटीमध्ये आहे आणि सिरियसली इथला स्टाफ ना खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहे। इथे ते अगदी बळजबरीने तुम्हाला टेस्ट करायला सुद्धा भरपूर व्हरायटी देतात, मग तुम्ही ते घ्या किंवा नका घेऊ। आणि काही म्हणा, इथले जे मंचिंगचं स्टफ आहे किंवा जे ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ना त्यांची क्वालिटी खूप जास्त छान आहे। हे स्टॉलवाले दादा तर खूप जास्त छान होते, अक्रोड वगैरे खायला देत होते आणि लिटरली मी इथून काहीही बाय केलेलं नाही आहे पण तरीसुद्धा ते इतके कोऑपरेटिव्ह होते ना। आता ना बॅक टू बॅक सणसूद येत आहेत, त्याच्यामुळे मुलींसाठी तर इथे पर्वणीच आहे। अगदी हेअर क्लिपपासून ते पायात घालायच्या पैंजणपासून सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाणार आहे। इथे ना ह्या थायलंडच्या चपलांचा स्टॉल होता आणि अगदी छान क्वालिटीच्या चपला इथे होत्या। फुटवेअरची क्वालिटी ना खरंच खूप जास्त कमाल होती। 650 रुपीजला इथल्या फुटवेअर होत्या। तुम्ही कोणतेही फुटवेअर घ्या मग। मुलांसाठी सुद्धा शर्टचे वगैरे ऑप्शन्स आहेत इथे। फक्त मुलांसाठी खूप जास्त ऑप्शन्स नाही आहेत पण मुलींसाठी ना प्रचंड ऑप्शन्स आहेत इथे।
अगदी रेडीमेड साडी, ब्लाऊज, कुर्ती, ड्रेसपासून ते ज्वेलरीपर्यंत सगळं काही आहे। यावाल्या एक्झिबिशनमध्ये ना टिश्यूच्या साड्यांचं वगैरे कलेक्शन आहे ना, ते खूप छान आहे। त्यानंतर इथे तुम्हाला बरीच यंत्रणंसुद्धा मिळून जातील, म्हणजे किचन युटेन्सिल्ससुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मिळून जातील। हा वाला जो स्टॉल आहे तिथे तुम्हाला ब्रँडेड बॅग्स किंवा ज्या ट्रॅव्हल बॅग्स वगैरे असतात त्या तुम्हाला मिळून जातील। ब्रँडेड असल्यामुळे ह्या बॅग्स बऱ्याच कॉस्टली आहेत, अगदी 2, 3, 5, 6,000च्या ह्या बॅग्स आहेत। आपल्या किचनचं काम थोडं सोपं करण्यासाठी इथे किचन युटेन्सिल्ससुद्धा आहेत आणि मेन पण म्हणजे इथे ना तुम्हाला रोटी मेकर वगैरे सुद्धा मिळून जाईल। ब्लेंडर, ज्यूसर, मिक्सर वगैरे ह्यांसारखे सुद्धा ऑप्शन आहेत। मेन पण म्हणजे जे मुलांचे टॉयज वगैरे असतात ना त्याचे सुद्धा इथे तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला भेटेल। अगदी छान छान अशी मुलांची खेळणे आहेत, इथे मेकअप प्रोडक्ट आहेत। हे एक सेक्शन छान होतं जिथे ह्या बऱ्याच रांगोळ्या अशा आपण आर्टिफिशियल रांगोळी आहे ही ज्या आपण आता सणासुदीला ठेवू शकतो आपल्या दाराच्या समोर वगैरे। ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे। मंचिंगचे बरेच सारे ऑप्शन्स आहेत, इथे खाऊचे बरेच पदार्थ आहेत। ज्वेलरीचा मला सगळ्यात जास्त आवडलेला स्टॉल तो म्हणजे हा, कारण ह्या स्टॉलवरती ना तुम्ही कुठलीही ज्वेलरी परचेस करा 100 रुपीजला होती। म्हणजे कोणतेही इयरिंग्स घ्या ते 100 रुपीजला, कोणताही कडा, बँगल्स काही घ्या, गळ्यातल्याचा सेट घ्या तो सुद्धा 100 रुपीजला। आणि इथलं कलेक्शन ना खरंच खूप छान होतं। आता नवरात्र येणार आहे, नवरात्रीमध्ये ना ही अशी ज्वेलरी खूप जास्त वापरली जाते। नवरात्रीमध्ये थोडीशी हेवी ज्वेलरी असेल ना तरच ती छान दिसते आणि बाहेर ती खूप जास्त महाग भेटते। आता हे असे कडे वगैरे तुम्ही पाहू शकता, हे नवरात्रीमध्ये तुम्ही वापरू शकता, खूप छान आहेत आणि हे 100 रुपीज ईच असे आहेत। खूप छान अशी प्राइस आहे ह्यांची। हे जे सेट तुम्ही पाहताय ना गळ्यातले त्याच्यासोबत कानातलं सुद्धा आहे, हे सगळे सेट तुम्हाला 100 रुपीज ईच मिळून जातील। प्राइसच्या मानाने क्वालिटी सुद्धा खूप छान आहे। आता दसरा दिवाळीसाठी तर तुम्ही हे डेफिनेटली बाय करू शकता। भरपूर प्रमाणात ठिकठिकाणी तुम्हाला इथे ज्वेलरीचे शॉप्स पाहायला भेटतील। त्यानंतर हे आशेवाले फ्रेम्स तुम्ही पाहू शकता, घरामध्ये खूप जास्त छान दिसतात, त्याची सुद्धा खूप छान व्हरायटी इथे आहे। त्यानंतर ना घराच्या सजावटीसाठी ज्या युनिक वस्तू आपण बाहेर आणायला जात नाही ना त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत। हा एक स्टॉल खूप छान होता, इथे जे लॅम्प होते ना ते खूप छान वाटत होते आणि इथलं ना फ्लॉवर पॉटचं कलेक्शन सुद्धा खूप जास्त छान होतं। हे असे रेडीमेड प्लाझो सूट वगैरे सुद्धा इथे आहे। त्यानंतर बँगलचं भरपूर सारं कलेक्शन आहे। म्हणजे हे एकमेव असं एक्झिबिशन आहे ना जिथे तुम्हाला अगदी घरातल्या वापरापासून तुमच्या वापरापर्यंत सगळं सामान एकाच ठिकाणी मिळून जाणार आहे। अगदी 50 रुपयाच्या वस्तूपासून ते 50,000च्या वस्तूपर्यंत तुम्ही म्हणू शकता किंवा त्याहूनही जास्त अगदी लाखाच्या, 2 लाखाच्या, 10 लाखाच्या वस्तू सुद्धा ह्या एक्झिबिशनमध्ये आहेत। पितळेच्या वस्तूंचे म्हणा किंवा जे पितळेच्या आपण सजावटीच्या वस्तू ठेवतो ना त्यांचे ऑप्शन्स खूप सुंदर आहेत, त्यासाठी तुम्ही इथे विजिट करू शकता। तुम्हाला होम इंटेरियरसाठी काही आयडियाज हवे असतील ना तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता। तुम्ही जर तुमचं घर सजवायचं प्लॅन करताय आणि तुम्हाला घरात काहीतरी मिसिंग वाटत असेल ना तर इथे येऊन जा, तुम्हाला इथे तुमची ती मिसिंग असलेली वस्तू नक्की मिळून जाईल। खरंच खूप छान असं कलेक्शन आहे। मला खरंच मनापासून वाटतं की तुम्ही जर अजून इथे गेला नसाल ना पुण्यातले असून सुद्धा तर डेफिनेटली एकदा इथे येऊन जा, आवर्जून पाहावा असं हे एक्झिबिशन आहे।
इथे लोणची, पापड, परत आपण जे केरला चिप्स वगैरे घेतो ना किंवा बाकी काय खाद्यपदार्थांच्या वस्तू त्याचे सुद्धा ऑप्शन खरंच खूप छान आहेत। तुम्हाला जर घरी बनवायला वेळ नसेल ना तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता। चटण्या वगैरेंचे सुद्धा पण खूप छान ऑप्शन्स आहेत इथे। शेंगदाण्याची चटणी वगैरे ना खरंच कमाल होती इथली। म्हणजे मी पुन्हा एकदा सांगते की 28 आणि 29 तारीख म्हणजे आजचा सॅटर्डे आणि उद्याचा संडे ह्या 2च दिवस हे एक्झिबिशन आहे। सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन आहे। मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। कृषी महाविद्यालयाचं जे ग्राउंड आहे ना त्याच ग्राउंडवरती हे एक्झिबिशन आहे। पुण्यातले जे कोणी असतील ना त्यांना तर हा ग्राउंड माहितीच असेल। 30 रुपये एंट्री फी आहे आणि पार्किंग अगदी फ्री आहे, त्याच्यामुळे तुम्ही डेफिनेटली इथे येऊ शकता। एक्झिबिशन फिरून झालं की तुम्हाला भूक तर लागणारच आहे, त्याच्यामुळे भूक लागली तर इथे तुम्ही बरेच सारे ऑप्शन्स ट्राय करू शकता। अगदी राजस्थानी फूडपासून चायनीज फूडपर्यंत सगळे ऑप्शन्स आहेत इथे। खाद्यपदार्थांची टेस्टसुद्धा अगदी छान आहे। आता एवढं मोठं एक्झिबिशन फिरल्यानंतर इतकी सारी शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला भूक तर लागणारच। ज्यूसपासून ते अगदी थाळीपर्यंत सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळून जातील। सगळ्यांनी त्यांच्या मम्मीला वगैरे शॉपिंग करायला इथे नक्कीच घेऊन या। तुम्हाला शॉपिंग नसेल ना करायची तरी पण त्यांना फिरायला म्हणून इथे घेऊन या आणि छान छान वस्तू तरी किमान दाखवा जर तुम्हाला घ्यायला जमला नाही तर। खूप छान असं एक्झिबिशन आहे, कोणीच मिस करू नये असं मला वाटतं। त्याच्यामुळे आता 2 दिवस बाकी आहेत, ह्या 2 दिवसामध्ये नक्कीच वेळ काढा आणि ह्या एक्झिबिशनला एकदा विजिट करून या। आपले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याच्या पुढे तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आपण ते व्हिडिओज बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। मस्त एक्झिबिशन आणि खूप काय काय शॉपिंग करण्यासारखं आहे। फक्त आता 2 दिवसासाठी हे एक्झिबिशन राहिलंय। 29 तारखेला एक्झिबिशन संपणार आहे, त्याच्यामुळे जेवढ्या लवकर तुम्हाला हे एक्झिबिशनला व्हिजिट करता येईल ना तेवढ्या लवकर करा। पार्किंगची एकदम भारी व्यवस्था आहे, फक्त 30 रुपये तिकीट आहे आणि एक्झिबिशनमध्ये शॉपिंग करण्यासारखं बरंच काय काय। त्याच्यामुळे जर अजूनपर्यंत ह्या एक्झिबिशनला आला नसाल ना तर डेफिनेटली एकदा मस्ट व्हिजिट असं हे एक्झिबिशन आहे, नक्कीच या। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।